मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे युनिक इन्फॉर्मेशन हब या आपल्या यूट्यूब चॅनलवर। घशाचे इन्फेक्शन, घसा खवखवणे, कोरडा पडणे, त्याचबरोबर टॉन्सिल यासारख्या समस्या तुम्हाला जर वेळोवेळी होत असतील किंवा याचा त्रास हा नियमितपणे जर आपल्याला जाणवत असेल तर यावर अतिशय उपयुक्त आणि क्षणात आराम देणारा उपाय या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांना देणार आहे। मित्रांनो, याकडे दुर्लक्ष केल्यास मोठा परिणाम आपल्याला भोगावा लागू शकतो। जर याकडे आपण जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं तर मित्रांनो मोठ्या प्रमाणामध्ये हे इन्फेक्शन वाढत जातं। परिणामी जखमा सुद्धा गळ्याच्या आतमध्ये टॉन्सिलला होतात आणि परिणामी या माध्यमातून कॅन्सर सारखी मोठी बिमारी सुद्धा होऊ शकते। त्यामुळे याकडे आपण कृपया लक्ष द्यावं, जेणेकरून अशा प्रकारच्या भविष्यातील समस्या ह्या उद्भवणार नाही। त्याचबरोबर घशाचं इन्फेक्शन झाल्यास आपल्या मुखाची दुर्गंधी सुद्धा येते, आपला आवाज सुद्धा क्लिअर येत नाही, घशामध्ये आपल्याला टोचल्यासारखं होतं, बोलता येत नाही, थंड पाणी पिलं तरी सुद्धा आपल्याला मोठा त्रास होतो। या सर्व समस्यावर एक रामबाण उपाय मी आपल्याला देणार आहे। तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की डॉक्टर आपल्याला सांगतात की कोमट पाण्याने गुळणे करा। तर मित्रांनो, यासाठी मीठ हे सांगितलं जातं। तर मिठाचा वापर करत असताना आपण आयोडीन युक्त मिठाचा वापर केला पाहिजे। ज्या मिठामध्ये आयोडीन आहे असं मीठ गुळण्यासाठी आपण वापरायचं आहे। त्याचबरोबर यामध्ये चिमूटभर हळद, जी की नैसर्गिक असली पाहिजे, आणि तसंच जे काळे मिरे आहेत त्याची चिमूटभर पावडर यासाठी वापरायची आहे। तर मी पाणी कसं तयार करायचं याची कृती आपल्याला सांगेन। मित्रांनो, काय करायचं आहे, अर्धा ग्लास पाणी घ्यायचं आहे। या अर्धा ग्लास पाण्यामध्ये चिमूटभर काळ्या मिऱ्याची पावडर, चिमूटभर हळद आणि अर्धा चम्मच आयोडीन युक्त मीठ टाकायचं आहे आणि हे पाणी आपल्या गळ्याला सहन होईल एवढं कोमट करायचं आहे। आणि या पाण्याने सकाळ, संध्याकाळ आणि दुपार 3 वेळेस गुळणी करायची आहेत। सकाळी उठल्याच्या नंतर ब्रशच्या अगोदर गुळणी करायची आहेत। दुपारी आणि संध्याकाळी झोपण्याच्या काही मिनिटं अगोदर गुळणी करून आपण झोपी जायचं आहे। आपल्याला क्षणात या सर्व त्रासापासून आराम मिळेल हे मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो। त्याचबरोबर जर इन्फेक्शन जास्त वाढलं असेल तरीसुद्धा ते या उपायाने कमी होत नसेल तर मित्रांनो पुढचा उपाय आहे आपल्या स्क्रीनच्या समोर, ज्याचं नाव आहे बेटॅडीन। तर बेटॅडीन हे खूप उपयुक्त आहे गळ्याचं इन्फेक्शन दूर करण्यासाठी। जर गळ्यामध्ये, घशामध्ये खसखस होत असेल, खवखव होत असेल, गळा कोरडा पडला असेल तर त्यासाठी बेटॅडीन आपण वापरू शकता। अर्धा ते 1 ग्लास पाण्यामध्ये 5 ml आपण हे बेटॅडीन टाकायचं आहे आणि कोमट पाणी करायचं आहे। कोमट पाण्यामध्ये हे टाकून याची गुळणी करायची आहेत। गुळणी करत असताना हे पाणी आपल्या शरीरामध्ये जाणार नाही, तोंडाच्या वाटी आतमध्ये जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे। सकाळ, दुपार आणि संध्याकाळ 3 वेळेस जर आपण सारखे याची गुळणी केला तर गळ्यातील सर्व इन्फेक्शन हे बाहेर टाकलं जातं आणि आपल्याला एकदम फ्रेश जाणवतं। तर हे 2 रामबाण उपाय आहेत आपल्या या त्रासावर। तर नक्की आपण यामधील कोणताही एक उपाय करा, कारण आता थंडीचे दिवस सुरू झालेले आहेत। लहान मोठे आणि सर्वांनाच आता टॉन्सिल, गळ्यामध्ये खसखस, खवखव, गळा कोरडा पडणे यासारख्या समस्या ह्या उद्भवू शकतात। त्या दृष्टिकोनातून आपण हा उपाय करणं खूप गरजेचं आहे। मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या खाली लाल रंगामध्ये सबस्क्रिप्शन हा टॅब आपल्याला दिसत आहे, तेथे टच करा आणि बेल आयकॉनला ऑन करा। धन्यवाद।